प्राणीमित्र संघटनांनी बकऱ्यांच्या गाड्या अडवल्याचा विजय कृष्णकांत गाढवे यांचा दावा। तीनही गाड्या देवनारला रवाना। वसई येथे 3 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या बैठकीनंतर संध्याकाळी सुमारे 6 वाजता ठाण्याकडे परत येत असताना मुलुंड येथील जकात नाका परिसरात गुजरातमधील व्यापाऱ्यांच्या 2 बकऱ्यांच्या गाड्या काही प्राणीमित्र संघटनांनी अडवल्याचा दावा शिवसेना उपविभाग प्रमुख तथा हिंदू मुस्लिम खाटीक समाजाचे अध्यक्ष विजय कृष्णकांत गाढवे यांनी केला आहे। यावेळी विजय कृष्णकांत गाढवे, इब्राहिम कुरेशी, प्रशांत घोलपे आणि हरीश कांबळे हे घटनास्थळी पोहोचताच संबंधित व्यक्ती तेथून निघून गेल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यानंतर घाटकोपर येथील छेडानगर परिसरात पोलिसांच्या मदतीने आशीर्वाद फाउंडेशनने आणखी एक बकऱ्यांची वाहतूक करणारी गाडी थांबवली। या ठिकाणी संबंधितांशी चर्चा करण्यात आली। दरम्यान गुजरातमधील एका व्यापाऱ्याच्या गाडीची कागदपत्रे पूर्णपणे वैध असल्याचे आढळून आल्याने ती गाडी सोडण्यात आली असा दावा करण्यात आला आहे। या संपूर्ण प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक ननावरे मॅडम यांनी योग्य सहकार्य केल्याबद्दल विजय गाढवे यांनी त्यांचे आभार मानले। तसेच प्राणीमित्र संघटनांकडून व्यापाऱ्यांना त्रास दिला जात असल्याचाही आरोप त्यांनी केला। त्यानंतर तिन्ही बकऱ्यांच्या गाड्या सुरक्षितपणे देवनार मंडईत पोहोचवण्यात आल्या। यावेळी हिंदू मुस्लिम खाटीक समाजाचे आभार मानले असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे। विजय भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विजय भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो, जिंदाबाद। शिंदे साहेब आगे बढ़ो, जिंदाबाद। शिवसेना भाजप सरकार आगे बढ़ो, जिंदाबाद। नमस्कार, जय महाराष्ट्र। आम्ही मांडवी पोलीस स्टेशनला वसईला आलो होतो इथे। या कारणासाठी आलो। आजही 240 बकऱ्यांची गाडी पकडली गेली आणि ती 240 बकऱ्यांची गाडी, त्याच्यामध्ये बकऱ्यांचं फिटनेस सर्टिफिकेट होतं, देवनारचं चलन होतं, गुजरातून चलन, गाडीचं त्याला सरासरी सर्टिफिकेट पण होतं। पण पोलिसांचा ते आशीर्वाद फाउंडेशनची जी संस्था आहे त्यांनी ती गाडी पकडायला लावलेली आहे। की त्यांनी सांगितलं की यांनी यांची गाडी पकडली, पण आता हे सगळे कागदपत्र असताना पोलिसांनी आमच्यावर FIR केली आमच्या गाडीवर। आमची पोलिसांना विनंती होती की बाबा तुम्ही FIR करता। पोलिसांचं एकच म्हणणं होतं की त्याच्यामध्ये गाडीचं परमिट नव्हतं, बकऱ्यांचं परमिट। आता महाराष्ट्रामध्ये बकऱ्यांचं परमिटच भेटत नाही, महाराष्ट्रामध्ये बकऱ्यांचं परमिटच भेटत नाही। तर आमची एक अशी मागणी होती की महाराष्ट्र सरकारने पण ह्याला परमिट द्यावं। कुठे याची अडचण होते, का विनाकारण गरिबांच्या बकऱ्याच्या गाड्या पकडल्या जातात, का विनाकारण लोकांना नाक त्रास होतो। आमचा तर मूळ मटण व्यवसायच आहे। आता बकरे कुठं आपल्या आणि आम्ही पण अन्न घटकामध्ये देतो, आम्ही काय जाणून बोलून करत नाही। बकऱ्यांची तिथे दवाखान्याचं सर्टिफिकेट पण आहे आमच्याकडे। विनाकारण आमच्या गाड्या पकडल्या गेल्या। आम्ही पोलिसांना विनंती करतो, ते बोलले काय परमिटच नाही। या असं विनाकारण त्रास देतात आम्हाला, त्याच्यामुळे आम्हाला त्रास होतोय। आता आम्हाला याच्यापुढे मग देवनार मंडी असो, कल्याण मंडी बंदच करावी लागेल ना, स्ट्राईक करावं लागेल, उपोषण करावं लागेल, तरच याचा मार्ग निघणार आहे। आम्ही आता वाहतूक मंत्री सरनाईक साहेबांना पण भेटणार आहे, शिंदे साहेबांना भेटलो मागे, या विषयाची कल्पना दिली उपमुख्यमंत्र्यांना। आता सरनाईक साहेबांना भेटणार आहे याच्या 1-2 दिवसांमध्ये। याच्यावर त्याचे तोडगा निघाला पाहिजे ना। विनाकारण आमच्या गाड्या अडवल्या जातात, 20-20 लाखाचा माल अडवला जातोय विनाकारण। आम्हाला ते विनाकारण ते अडवतात त्याच्यामध्ये गाड्या। आता बकऱ्यांचं सर्टिफिकेट दाखवलं, सगळं देवनारचं चलन पण दाखवलं आणि पठाण साहेबांनी सांगितलं पण होतं की देवनारचं चलन तुम्ही गाडीला लावा, तेही दाखवलं आम्ही। पण विनाकारण आमच्या गाड्या पकडल्या जातात, तर ह्याच्यावर काहीतरी तोडगा करायलाच पाहिजे। आणि आम्ही आता शिंदे साहेबांकडे आणि सरनाईक साहेबांकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे ह्याचं निवेदनच देणार आहे की साहेब ह्याच्यावर कायमचा तोडगा करा। ते म्हणतात इथं वसई विरारच्या हद्दीमध्ये गाडी पकडली आहे, पण वसई विरारच्या हद्दीमध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की इथं गोशाळा नाही, बकरी शाळा नाही। मग इथे तरी बकरी शाळा निर्माण करा। मग इथल्या गाड्या इथं वापीला नाही जाणार, गुजरातमध्ये नाही जाणार, वापीला नाही जाणार। इथल्या बकऱ्यांच्या गाड्या याच्या मुंबईच्या हद्दीमध्ये, महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये जातील, विनाकारण ते वापीला पाठवतात। हे आमचा मूळ व्यवसाय आहे। आम्ही काय चोरीचा माल, ड्रग, दारू हे साठा नाही आणलेला आहे। आम्ही खाटीक मटन विक्रेता संघाचा, खाटीक मटन विक्रेता संघाचा, निलेश पेंडारी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विजय गाढवे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आता ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्हा खाटीक समाजाची आपली आज मीटिंग झालेली आहे वसईमध्ये। तर यासाठी आम्ही इथे आलो होतो। तर
तर आम्ही वसईच्या सर्व खाटीक समाजाचे आणि सगळ्या समाज सदस्यांचे आम्ही हार्दिक स्वागत करीत आहे. मेन मुद्दा आमचा तो होता की मांडवी पोलीस स्टेशनला जी बकऱ्यांची गाडी पकडली आमची पोलिसांनी आणि त्या एनजीओवाल्यांनी, तर त्या गाडीमध्ये असं सांगितलं की बाबा तुम्हाला बकऱ्यांचं परमिट नाही आहे. मग आम्ही पण पोलिसांना मुद्दा उचलला, तुम्ही मांडवीमध्ये पकडलेली गाडी बकऱ्यांची ही तुम्ही वापीला कशा घेऊन जाताय, तुमच्याकडे कुठला परमिट आहे? पोलिसांनी सांगितलं तो आमचा आंतरिक मामला आहे, त्याच्यामध्ये पडू नका. का तुम्ही आमच्या रोजीरोटी उठलेत, का आमच्या तुम्ही तळपायाची आग मस्तकाला लावताय? आम्ही पण अन्न घटकामध्ये येतोय. आज भारतामध्ये संपूर्ण हिंदुस्थानमध्ये आम्ही मास्क पुरवायचं काम करतोय, एकदम चांगल्या प्रकारे मास्क पुरवायचं काम करत आहे. आणि तुम्ही का आम्हाला त्रास देता? आमच्या बकऱ्यांच्या गाड्या, व्यापाऱ्यांच्या गाड्या का विनाकारण पकडल्या जात आहे? का तुम्ही आमच्या ह्याच्यावर हे करताय, अन्याय करताय? आणि ते एनजीओवाले त्यांना जर बकरेच पाहिजे असेल तर त्यांनी मंडीमध्ये यावं, बाजारपेठेत यावं. त्यांना प्राणी मित्रांना बकरे पाहिजे त्यांनी विकत घ्यावं. का आमचे बकरे तुम्ही घेऊन जाताय? आणि त्यांनी पोलिसांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आपल्याला ही बकरी शाळा नाही आहे, म्हणून त्यासाठी वापीला बकऱ्या नेत आहे. मग जर महाराष्ट्रामध्ये बकरी शाळा नाही तर आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आमचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व आमचे वाहतूक मंत्री, परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांना आम्ही जिल्ह्याच्या वतीने सर्व हिंदू मुस्लिम खाटीक संघटनेच्या वतीने विनंती करत आहे, जर आमचे महाराष्ट्रातले बकरे विनाकारण वापीला नेत आहेत तर महाराष्ट्रामध्ये आम्हाला तिकडे बकरी शाळाची जागा द्या, 5 एकर जागा द्या. त्याच्यामध्ये बकरी शाळा पण होईल, त्याच्यामध्ये आमची मंडी पण होईल आणि येणारे जे व्यापारी लांबून येतात त्यांची शासकीय निवासस्थान म्हणजे त्यांची उडबस होईल, त्यांचं इथं बसायचं काम होईल. आम्हाला ठाणा मुंबईला जर मंडी मिळाली, बाजारपेठ मिळाली तर आम्ही त्या साईडला तिथे आमचे बकरे येतील. ठाणा, कल्याण, मुंबईचे बकरे जे असतील ते दुकानदार तिथे घेऊन जातील. अशा प्रकारे आम्ही महाराष्ट्र सरकारला ही मागणी करत आहे व या महाराष्ट्र सरकारला आम्ही मागणी करत आहे व महाराष्ट्र सरकारने आमची ही मागणी पुरवावी. गुजरातमध्ये बकरी शाळा आहे पण महाराष्ट्रात बकरी शाळा नाही आहे. आम्हाला तुम्ही 5 एकर जागा द्या, त्या 5 एकर जागेमध्ये आमची मंडी होईल, आमची बकरी शाळा होईल आणि आमच्या सगळ्या गोष्टी तिथे पूर्ण होतील. ही मागणी आम्ही महाराष्ट्र सरकारला करत आहे. आणि आमच्या नंतर आता निलेश भाऊ तुम्ही काय 2 शब्द माहिती द्या. नमस्कार. इथे उपस्थित सर्व खाटीक बांधव आणि खास करून ठाण्यावरून आलेले आपले समाज बांधव, आणि हा इकडे खूप चांगला निर्णय झालेला आहे का पालघर जिल्हा आणि ठाणे जिल्हा एकत्र आता ही लढाई करणार आहे. आणि ही लढाई ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. खाटीक समाजाने जगायचं का मरायचं आता हे सरकारने ठरवायचं, त्याआधी हे समाजाने ठरवायचं आहे का आपल्याला रस्त्यावर उतरून लढायचं आहे की नाही. कारण का कुठल्या तरी फालतू NGO काहीतरी क्रुएल ॲक्ट असे चुकीचे लावून म्हणजे कबूतर जगले पाहिजे, बकरे जगले पाहिजे, पण खाटीक समाज मेला पाहिजे आमचा विचार कोणी करणार नाही का? सरकारला ती नीतिमत्ता नाही आहे का खाटीक समाज हा पण एक माणूस आहे आणि त्याला बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामध्ये मटण विक्री करून पोट भरण्याचा अधिकार आहे. तो अधिकार म्हणजे तुम्ही संविधानाची पायमल्ली करताय. जर कायद्यामध्ये तरतूद कमी जास्ती गोष्टी असतील त्या सांगा, त्या आम्ही रिपेअर करू. याचा अर्थ तुम्ही आमच्या पोटावर पाय देणार आणि आमचा समाज संपवणार, हे जर दिवा स्वप्न आहे तुमचं, हे कधीच पूर्ण होणार नाही. आणि राजू भाई म्हणून कोण नावाचा तस्कर आहे, तस्कर हा स्मगलर आहे, हा आमचे बकरे जमा करतो. राजू शाह नावाचा स्मगलर आमचे बकरे जमा करतो आणि वनतारामध्ये तिकडे त्या अंबानीच्या ह्याच्यामध्ये येतो फक्त वाघांना खायला. म्हणजे वाघांनी खायचं, वाघ जगले पाहिजे आणि उद्योगपत्यांनी आमचे बकरे फुकट घ्यायचे, आमच्या पोटावर पाय द्यायचा आणि ह्यांनी कापलेलं मटण ते मॉलमध्ये विकायचं आणि खाटीक समाजाने मरायचं. हा कुठला न्याय आहे? तर आमचा असं मत आहे का त्या जो शाह आहे, राजू शाह, त्याच्यावर पहिली केस झाली पाहिजे. तो आमचे बकरे लुटतोय आणि त्याला लुटायला इकडूनचा पोलीस मदत करताय, खास करून मांडवी पोलीस स्टेशनने जरूर का ठेकाच घेतला बकरे जमा करायचे आणि इथून डायरेक्ट पाठवतो कुठे? वापीला, गुजरातला. का इकडूनचे बकरे तिकडे का? जर 1 फुटाचं जरी अंतर असेल तर हे पोलीस स्टेशन आपला गुन्हा त्या पोलीस स्टेशनकडे हँडओव्हर करत नाही. मग अशा वेळेला आमचे बकरे तिकडे का जातात? का महाराष्ट्र सक्षम नाही आहे? हा राग महाराष्ट्रावरचा आहे, हा राग शिवाजी महाराजांवरचा आहे आणि हा राग बहुजनांवरचा आहे. या सरकारने जो हा राग काढायचा लावला ना, आमच्या पोटापाण्यावरचा आहे. आणि वेळ लागली तर खाटीक समाज रस्त्यावर आता उतरणारच. आम्ही बॉम्बे अहमदाबाद हायवे जाम करू आणि गरज लागली तर राजधानीला ट्रॅक करून खाली काढू. कारण का आमच्या अस्तित्वाची लढाई आहे, आमच्या जगण्या मरणाची लढाई आहे. सरकारने जर मनावर घेतलं असेल का आम्हाला संपवायचं आहे तर आम्ही पहिल्या अहिंसेच्या मार्गाने चालू. हिंसा आमचा विषयच नाही आहे. पण खाटीक हा खाटीक आहे एवढं कोणी विसरू नये. आणि आमची मागणी अशी आहे की जेव्हा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब होते तेव्हा ही गोष्ट होत नव्हती, कुठेही गाड्या पकडल्या जात नव्हत्या. आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर या गाड्या का पकडल्या जातात आमच्या? का आम्हाला आमचा त्रास दिला जातो नायक?
शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा कुठलीच गाडी पकडली गेली नाही, कुठला त्रास झाला नाही. आणि आता आम्हाला विनाकारण काय होतंय, आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना आमचा खाटीक संघटनेचा प्रश्न विचारतोय की तुम्ही आम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यावं. हाजी साहेब बोलतात. आणि एक मिनिट, ही फक्त ही लढाई वर्णभेदाची आहे. बहुजनांनी परत सक्षम होऊ नये, त्यांची मुलं शिकू नयेत, त्यांनी धनसंचय करू नये, अशा अनेक गोष्टींवर खाटीक समाजाला टार्गेट करण्यात आलेलं आहे. आणि आमची विनंती आहे, खाटीक समाज अनुसूचित जातीमध्ये आहे, जसा क्रुएल ॲक्ट आहे तसा त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल करावाच, कारण का आमच्या पोटावर पाय दिलेलं. आणि आम्हाला जातीवादक ते शिवाय देतात, खाटकांचे बकरे कसे जातात. मग अशा वेळेला पोलीस शांत काय तिकडे, जर आमच्या खाटीक जातीबद्दल आम्हाला हिनवलं जातं त्यावेळेला पोलीस आणि या राज्याचे गृहमंत्री शांत काय, फडणवीस साहेबांनी तर उत्तर दिलं पाहिजे. आणि जो काय परमिट वगैरे आहे, जर तुम्ही देऊ शकत नाही तर तुमचं अपयश आहे, आमचं अपयश नाही आहे. तुम्ही ते प्रोव्हाइड करा, आम्ही ते भरू, आम्ही कायदेशीर फी भरू आणि आम्ही आमचे बकरे घेऊन येऊ. आमचा अधिकार आहे, आम्ही या धंदा करणारच, खाटकांची दुकानं चालणार. महाराष्ट्र आमचा आहे, कोणाच्या बापाचं नाही. जर का कोणी आमच्या समाजावर, जर का कोणी आमच्या पोटावर पाय द्यायचा प्रयत्न केला तर हा संपूर्ण समाज त्याच्या छाताडावर पाय ठेवेल, या सगळ्यासमोर मी जाहीर करतो. आणि खाटीक समाजाच्या वतीनेच कारवाई करेल, पहिला सोडेल आणि मग तोडेल. सबसे पहले तो भाई ऐसा है कि हम लोगों को हिंसा का रास्ता चुनना ही नहीं है. अब ये चाह रहे हैं कि भाई अहिंसा से हमारा मसला जो है वो हल हो जाए, लेकिन यहाँ पे हमें ऐसा लग रहा है कि भाई कितनी भी हम लोग अहिंसा कर ले हुए, लेकिन ये मसला हमको हल होता हुआ नज़र नहीं आ रहा है. तो मजबूरन हमको इसके लिए रास्ता भी रोकना पड़ेगा और घेराव भी करना पड़ेगा और घर से निकलना पड़ेगा, तब जाके ये खाटीक समाज बचेगा. नहीं तो ये गुजरात में बैठे हुए लोग ये पूरी तरह से चाह रहे हैं कि मुंबई कर जो है वो मटन से जो है महरूम हो जाए. ये वहाँ बैठ के डिसाइड कर रहे, तय कर रहे हैं कि मुंबई कर क्या खावे और क्या नहीं खावे. ये होते कौन है हम लोगों के बारे में डिसाइड करने वाले. अरे भाई तुमको इतना पशु प्रेम है, जैसे भाई ने कहा पशु प्रेम है तो आके खरीद के लेके जाओ ना, और खरीद के ले जाके इसको जो है आज़ाद करो, या जो करना है वो करो. तुम ऑफिशियल तरीके से हमारा माल लूट के लेके जा रहे हो, और ये लूट में मांडवी पुलिस स्टेशन का पूरा पूरा हाथ है. हम लोगों की सरकार से ये विनती है कि भाई इसके ऊपर कुछ एक्शन लो और ये खाटीक समाज को जिंदा रहने दो. ये भी इंसान है, इनके भी बाल बच्चे, इनकी भी रोजी रोटी है. ये हवा और पानी पे थोड़ी जिंदा है. अरे ये भी कारोबार करके अपने आपके पेट के अपने बच्चों को पाल रहे हैं, और आप सीधा जो है इनकी रोजी रोटी पे. ये एक आदमी के ऊपर हमला नहीं हो रहा है, ये पूरे परिवार पे हमला हो रहा है, पूरे समाज के ऊपर हमला हो रहा है. हमारे बच्चे जाएंगे कहाँ? हमको इसके सिवा दूसरा कोई काम आता नहीं है, तो हम करेंगे क्या? हमारे बच्चे क्या भीख मांगेंगे? तो भाई इसके ऊपर जो है हमारी सरकार से दरख्वास्त है कि वो इसके ऊपर गंभीरता से सोचे और इसका कुछ ना कुछ हल निकाले. बस इतना ही कहना चाहता हूँ. हिंदू खाटीक समाज, हिंदू मुस्लिम खाटीक समाजाचा, मुस्लिम खाटीक हिंदू मुस्लिम खाटीक समाजाचा, खाटीक एकाग्रतेचा.